अहिल्यानगरमधल्या कर्जत आणि जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची जलसंपदा मंत्री तसंच पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज पाहणी केली। यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली। सर्वप्रथम कर्जत तालुक्यातल्या चिलेवाडी आणि कुकडी दावा कालव्याच्या भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी अडीअडचणी समजून घेतल्या। निंबोडी मलठण इथे पिकं आणि शेतजमिनीच्या नुकसानीची पाहणी केली। त्याचबरोबर सीना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेत सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। अनेक गावांमध्ये अजूनही पाणी साचलेलं असून अशा ठिकाणी 7/12 वरील नोंदींनुसार सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या। कर्जत आणि जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकं, शेतजमीन, ओढे, नाले आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। संकटाच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून नुकसानीच्या पंचनाम्यानंतर मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली। त्यानंतर जामखेड तालुक्यात मोहोरी, धनेगाव इथे झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला।